पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतलेले माणिकराव कोकाटे हे हिवाळी अधिवेशन संपवून पहिल्यांदाच आपल्या घरी परतत आहेत। त्यांच्या स्वागताची जी तयारी आहे ती जल्लोषात करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागताची तयारी जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राहतात आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत, त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। आपण त्यांच्या परिवाराशी संवाद साधणार आहोत। मात्र त्यापूर्वी आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठी अशी जय्यत तयारी जी आहे ती मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यांचं कुटुंबीय देखील घरामध्ये आहे। मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। आपण त्यांच्या पत्नींशी संवाद साधूयात। ताई, काय सांगाल? साहेब पहिल्यांदाच आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर घरी येत आहेत, मोठी तयारी जी आहे आपण त्यांच्या स्वागताची केलेली आहे, काय आपली प्रतिक्रिया? आम्हाला आता खूप आनंद झालाय। आम्हाला काय आमच्या तालुक्यालाच खूप सिन्नर तालुक्याला खूप आनंद झालाय। सिन्नर तालुकाच आमच्या सिन्नर तालुक्यालाच कॅबिनेट मंत्रीपद झालं असं झालं। प्रत्येक आमचा माणूस स्वतः मंत्री झालेला आहे आणि एवढी खुश आहे आमची जनता की त्यांचा आनंद अगदी गगनात मावत नाहीये। आणि कृषी मंत्रीपद मिळाल्यावर तर आमचा शेतकरी राजा तर खूपच खुश झालाय। खरं तर ज्यावेळी कोकाटे साहेबांची प्रचार सभा होती त्यावेळी अजितदादा जे आहेत ते म्हणाले होते एकदा तुम्ही कोकाटेंना निवडून द्या, त्यांना योग्य पदावरती पाठवणार असं त्यांनी व्यक्त केलं। त्यानंतर आता त्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील दिलेली आहे। हो, त्यांनी अजितदादांनी त्यांनी जो वादा केलाय तो त्यांनी वादा अगदी पूर्ण केलाय। अजितदादांच्या याबाबत मी अगदी खूप खूप मनापासून आभार मानते। नक्कीच आपल्यासोबत माणिकराव कोकाटे यांच्या कन्या देखील आहेत। आत्ताच आपल्या आई म्हणाल्या दादांनी वादा पूर्ण केला, काय भावना? खरं तर कोकाटे साहेबांचं दादांबरोबर जाण्याचं कारण सुद्धा हेच आहे की दादा शब्दाचे अतिशय पक्के आहे आणि त्यांनी एकदा नाही तर अनेक वेळा सिन्नरमध्ये येऊन दादांनी शब्द दिलेला होता आणि तो शब्द फक्त पाळलाच नाही तर अतिशय महत्त्वाचे आणि चांगलं खातं साहेबांकडे देऊन त्यांनी फार मोठा म्हणजे आम्ही म्हणतो की एक शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा कृषी मंत्री होतो तर ते खूप गर्वाची गोष्ट आहे। कारण की साहेबांची तशी राजकीय पार्श्वभूमी अशी काही नाही आहे, पिढीजातलं राजकारण आमच्याकडे नाही आहे, साहेबांचीच पहिली पिढी आहे आणि म्हणून एका सर्वसामान्य माणसाला एवढ्या सर्वसाधारण घरातनं आलेल्या माणसाला आज दादांनी कृषी मंत्री केलं आहे याच्यासाठी खरं तर आमचा सिन्नर तालुका आमच्या तालुक्याचा इतिहास आहे। पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद आमच्या तालुक्याला दादांनी दिलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे दादांचे आम्ही मनस्वी आभारी आहोत। नक्कीच तुम्ही पण राजकारणाशी संबंधित आहात। आता आपले वडील जे आहेत ते मंत्री झालेले आहेत, तुम्ही त्यांच्या कन्या आहेत। वडिलांना काय काम आपल्याला अपेक्षित असणार आहे? पहिलं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा पीक विमा संदर्भात अनेक अडचणी असतात, ते वेळेत मिळत नाही, अनेक लोकांचे अर्ज रिजेक्ट होतात, काही कंपनीजचे खूप प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की साहेब ह्या मुद्द्यावरती सगळ्यात प्रथम चांगल्या पद्धतीने काम करतील आणि शेतकऱ्यांचा जो दिलासा पीक विमाच्या माध्यमातून आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने ते देणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या म्हणजे तसं बघितलं तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांची निगडीत ज्या काही समस्या असतील त्याच्यासाठी 100% आम्ही कटिबद्ध राहूच आणि साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम करतील। काय वाटतं तुम्हाला जे तुमच्या वडिलांना खातं मिळाले ते अपेक्षित आहे? 100% आम्ही याच्यापेक्षा जास्त चांगलं खातं मागूच शकत नाही। कृषी मंत्री मी जसं म्हटलं की कृषी प्रधान देशमध्ये जर आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर कृषी मंत्री होत आहोत तर याच्यापेक्षा भाग्य आणि मोठं काम करायची संधी आम्हाला दुसरी कोणती मिळू शकत नव्हती। नक्कीच आपल्यासोबत हे संपूर्ण कोकाटे कुटुंबीय होतं आणि आता माणिकराव कोकाटे जे आहेत ते नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपवून नाशिकमध्ये परतत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जी तयारी आहे ती कुटुंबियांकडून जय्यत करण्यात आलेली आहे। आपण जर त्यांच्या फॅमिलीच्या प्रतिक्रिया बघितल्या तर दादांनी केलेला वादा पूर्ण केला अशी भावना त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।